नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या माय मराठी या यूट्यूब चॅनलवर. आपण इयत्ता 6वी नवीन आवृत्ती शिवाई या मराठी पाठ्यपुस्तकाला सुरुवात केली होती. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली कविता पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 2 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पाठ 2, स्वामीनिष्ठ चेतक. प्रस्तावना. इतिहासात प्रसिद्ध असलेल्या हल्दीघाटी युद्धाचे वर्णन या पाठात आले आहे. महाराणा प्रताप यांच्या चेतक या घोड्याच्या स्वामीनिष्ठतेची व पराक्रमाची गाथा या कथेत सांगितलेली आहे. स्वामीनिष्ठता म्हणजे काय? तर मालकावर किंवा स्वामीवर असलेली किंवा आपल्या ध्येयावर असलेली निष्ठा. त्याला आपण प्रामाणिकपणा किंवा वचनबद्धता असं पण म्हणू शकतो. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम महाराणा प्रताप यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. आपल्या भारताच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, पण महाराणा प्रताप सारखा वीर योद्धा एकच झाला. 9 मे 1540 रोजी कुंभलगडच्या कटारगड येथे या महान योद्धाचा जन्म झाला. अकबरच्या विशाल मुघल साम्राज्याने जेव्हा संपूर्ण भारतावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा एकटे महाराणा प्रताप डोके झुकवायला तयार नव्हते. महाराणा प्रताप यांच्या पराक्रमांचे अनेक किस्से इतिहासात प्रसिद्ध आहेत. मग ते 1576चं बॅटल ऑफ हल्दीघाटी असो किंवा 1582चं बॅटल ऑफ देवायर असो, प्रतापांची शौर्यगाथा या युद्धांमुळे जगभर पसरली आणि त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या लाडक्या घोडा चेतकची. याच हल्दीघाटी युद्धाचं वर्णन या पाठात आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सध्याच्या राजस्थानमध्ये मेवाड हे ठिकाण आहे. या मेवाडवर राज्य करणाऱ्या राजपूत घराण्यातील 13वे राजपूत राजे म्हणजेच महाराणा प्रताप होय. महाराणा प्रताप यांच्या पराक्रमांचे अनेक किस्से इतिहासात प्रसिद्ध आहेत. किस्से म्हटलं तर घटना म्हणू शकतो आपण, किंवा प्रसंग, किंवा आपण कथा, स्टोरीज असा आपण त्याचा अर्थ इथे घेऊ शकतो. परंतु यासोबतच महाराणा प्रताप यांचा लाडका चेतक सुद्धा इतिहासात प्रसिद्ध आहे बरं का. त्याचं कारण असं आहे की ती एक मोठी कथा आहे आणि तीच कथा आपल्याला या पाठामध्ये बघायची आहे. असे अनेक किस्से किंवा स्वामीनिष्ठतेची अनेक उदाहरणं आपण याआधी पण पाहिलेली आहेत किंवा तुम्ही ऐकली असतील. जर आपण छत्रपती शिवरायांचा जर विचार केला तर छत्रपती शिवरायांचे जे मावळे होते ते सगळे स्वामीनिष्ठतेचं एक उत्तम उदाहरण आपण म्हणू शकतो. या व्यतिरिक्त आणखी कितीतरी अशी नावं आहेत. एकलव्य, द्रोणाचार्य, त्यांचंही एक उत्तम उदाहरण आपण घेऊ शकतो. स्वामीनिष्ठता म्हणजेच काय की आपल्या स्वामींप्रती असणारी किंवा त्यांच्यावर असलेला विश्वास किंवा त्यांच्यावर असलेली निष्ठा. हा जो चेतक, हा चेतक म्हणजेच महाराणा प्रताप यांचा आवडता घोडा. महाराणा प्रताप तर पराक्रमी आहेतच, पण एका लढाईत या चेतक घोड्याने देखील असा पराक्रम दाखवला की इतिहासाला याची नोंद घ्यावी लागली. हा चेतकचा पराक्रम हल्दीघाटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या युद्धात घडून आला होता. आता आपण ते काय घडलं होतं ते आपण बघूया. सुमारे 18 ते 21 जून 1576 रोजी महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध झाले. जसं मी तुम्हाला आधी थोडक्यात माहिती दिली, त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला याचा थोडक्यात उल्लेख करून दिलेला आहे की अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये युद्ध झालं आणि हे युद्ध हल्दीघाटीचं युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. या युद्धात अकबराचं सैन्य अफाट होतं, पण या उलट महाराणा प्रताप यांचं सैन्य मात्र तुलनेने फार कमी होतं. महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक घोड्यासारखे प्रभावी हत्यार होते. हे काही त्या अकबराला माहिती नव्हतं. हत्यार म्हणजे काय बरं? तर हत्यार म्हणजे शस्त्र किंवा आपण ज्याला वेपन म्हणू शकतो. आणि इथे आणखीन एक शब्द आलेला आहे बघा. या युद्धात अकबराचे सैन्य अफाट म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो की भव्य, मोठ्या प्रमाणावर किंवा ह्यूज असा त्याचा अर्थ घेऊ शकतो. पण मात्र अकबराला हे ठाऊक नव्हते की महाराणा प्रताप यांच्याकडे एक असा उत्तम असा एक ज्याला योद्धा म्हणू शकतो
तो आहे चेतक. तर असं एक हत्यार त्यांच्याकडे होतं. महाराणा स्वतः चेतकवर स्वार झाले आणि चेतकला हत्तीच्या तोंडाचा मुखवटा घालण्यात आला. तुम्ही जर पहिल्या पानावर पाहिलं असेल तर तुम्हाला दिसत असेल की इथे घोड्याला त्यांनी हत्तीचा मुखवटा घातलेला दिसतोय. तर असं याचं कारण काय बरं? तर महाराणा स्वतः चेतकवर स्वार झाले आणि चेतकला मात्र त्याने हत्तीच्या तोंडाचा मुखवटा घातला. तर मुखवटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर कुठे पाहिलं असेल, आपण कुठे पार्टीमध्ये वगैरे जातो किंवा आणखीन कुठे, तर तिथे असे मास्क लावलेले असतात. तर चेहऱ्यावर घातला जाणारा एक खोटा चेहरा आपण असं म्हणू शकतो किंवा मास्क म्हणू शकतो याला. तर असं त्याने हत्तीच्या चेहऱ्याचा मुखवटा त्या चेतकला चढवला. मग याच्या मागचं कारण काय होतं? तर त्यामुळे अकबराच्या सैन्यातील हत्तींना चकवणे सोपं जाणार होते. म्हणजे समोरच्या हत्तीला असं वाटावं की समोरून हत्तीच येतं. एकटा चेतक इतका शक्तिशाली होता की त्याने घेतलेली एक झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारांपर्यंत पोहोचत होती. यावरूनच तुम्हाला समजत असेल की तो किती वेगवान आणि शक्तिशाली होता. तसंही घोडा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की चपळ आणि वाऱ्यासारखा धावणारा असा तो घोडा, म्हणजेच हा आपला चेतक. एकटा चेतक इतका शक्तिशाली होता की त्याने घेतलेली एक झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारांपर्यंत पोहोचत होती. म्हणजे अगदी या खाली दिलेल्या चित्रात देखील तुम्ही बघू शकताय की महाराणा प्रताप त्याच्यावर स्वार होऊन, घोड्यावर स्वार होऊन अगदी त्या हत्तीच्या डोक्यापर्यंत गेलेले आहे. एकटा चेतक इतका शक्तिशाली होता की त्याने घेतलेली एक झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारापर्यंत पोहोचत होती व महाराणा सहज त्यास मारू शकत होते. याशिवाय चेतक अतिशय चपळ आणि धूर्त होता. चपळ तुम्हाला माहिती आहे, चपळ म्हणजे वेगवान, अतिशय वेगवान आणि चपळ. यासाठी आपण आणखीन एका प्राण्याचं नाव, एकाच नाही असे कितीतरी प्राणी आहेत, जसं हरिण आहे चपळ किंवा बिबट्या आहे. तर या पाठामध्ये आणखीन एक गंमत तुम्हाला कळणार आहे की या पाठावरून तुम्ही असे कितीतरी आपल्याकडे प्राणी आहेत की ज्यांची विशेष गुणवैशिष्ट्ये तुम्हाला कळतील. याचं उदाहरण घेतलं तर घोडा तुमच्या डोळ्यासमोरच आहे की वेगवान घोडा किंवा डौलदार हत्ती किंवा मेहनती कष्टी मुंगी किंवा प्रामाणिक कुत्रा, अशी काही उदाहरणं आपण घेऊ शकतो. मग याशिवाय चेतक अतिशय चपळ व धूर्त होता. त्यामुळे एका तुकडीवर हल्ला करून तो महाराणा प्रताप यांना घेऊन वाऱ्याच्या वेगाने दुसऱ्या तुकडीत धुमाकूळ घालण्यास सज्ज असेल. इथे एक शब्द दिसतोय तुम्हाला, तुकडी. तुकडी म्हणजे काय? तर तुकडी म्हणजे काय तर तुम्ही ग्रामर शिकता इंग्रजीमध्ये, तर जसं कलेक्टिव्ह नाऊन आहे किंवा आपण आपल्या मराठीमध्ये पण म्हटलं तर फुलांचा गुच्छ किंवा किल्ल्यांचा जोडा. तसंच जेव्हा एखादा ग्रुप असतो सैनिकांचा किंवा योद्धांचा, तर तेव्हा आपण त्याला तुकडी असं म्हणतो. तर इथे तुम्हाला तुकडी या शब्दाचा अर्थ समजला असेल. मग एका तुकडीवर हल्ला करून तो महाराणा प्रताप यांना घेऊन वाऱ्याच्या वेगाने दुसऱ्या तुकडीत धुमाकूळ घालण्यास सज्ज असे. म्हणजे तो थकतही नसे आणि इकडे हल्ला करून झाला की लगेचच दुसरीकडे जाण्यासाठी तो अगदी तयार असे. सज्ज असणे म्हणजे तयार असणे. या घोड्याचा पाठलाग करणे देखील शत्रूच्या घोड्यांना अवघड जात असे. हीच युद्धाची चकमक चालू असताना, चकमक म्हणजे काय तुम्ही हा शब्द ऐकला असेल, ज्याला आपण एन्काउंटर असं म्हणू शकतो. जेव्हा दोन गटामध्ये युद्ध चालू असतं त्यावेळेला चकमक हा शब्द तिथे वापरला जातो. तर चकमक हा शब्द आणखीन एका ठिकाणी वापरला जातो जेव्हा पोलीस चोरांचा पाठलाग करत असतात आणि त्यामध्ये काही त्यांच्यामध्ये मारामारी किंवा आणखीन काही झालं तर आपण याला चकमक किंवा एन्काउंटर असा हा इथे म्हणतो. तर हीच युद्धाची चकमक चालू असताना मुघलांचा एक सरदार हत्तीवर होता आणि त्याच्यावर वार करण्यासाठी चेतकने एक मोठी झेप घेतली आणि वेळ साधून महाराणा प्रताप यांनी देखील लगेचच सरदारावर हल्ला केला. पण या चकमकीमध्ये तलवारीचा वार लागून चेतकचा पाय मात्र काय झाला, जखमी झाला आणि चेतक थोडासा कमजोर झाला. कमजोर झाला म्हणजे थोडासा कमकुवत झाला, ज्याला आपण वीक असं म्हणू शकतो. परंतु या चकमकीमध्ये चेतकचा पाय कमजोर झाला, पण त्याची ही स्वामी भक्ती इतकी
की 3 पायांवर त्याने महाराणा प्रताप यांना आपल्या पाठीवर बसवून वाऱ्याच्या वेगाने आगेकूच केली. म्हणजे बघा, चकमकीमध्ये त्याचा पाय जरी दुखावला गेला असला किंवा पाय जरी कमजोर पडला असला तरी त्याची स्वामी भक्ती मात्र थोडीशी पण कमी झाली नव्हती. त्याने उरलेल्या 3 पायांवर महाराणा प्रताप यांना आपल्या पाठीवर बसवून आगेकूच केली. आगेकूच केली म्हणजे पुढे सरकला. आता आपण पुढे बघूया. भर युद्धात महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवण्यासाठी चेतक जीव मुठीत घेऊन धावत सुटला. जीव मुठीत घेणे हा काय आहे तर एक वाक्प्रचार आहे. जीव म्हणजे अगदी अगदी मनापासून आणि अगदी जीव मुठीत घेऊन तो धावत सुटला होता की त्याच्यासमोर एकच एम होतं किंवा एकच उद्दिष्ट होतं की आपल्या मालकाला वाचवणं, आपल्या मालकाला एका सुरक्षित ठिकाणी नेऊन पोचवणं. भर युद्धात महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवण्यासाठी चेतक अगदी जीव मुठीत घेऊन धावत सुटला आणि त्यांच्या पाठोपाठ अकबराचे सैन्य देखील पाठलाग करू लागले. आणि त्यावेळेला पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने अनेक ठिकाणी पाण्याचं साम्राज्य होतं. म्हणजे जिकडे तिकडे पाणीच पाणी, सगळीकडे नाले तुडुंब भरून वाहत होते. आणि असाच एक नाला तुडुंब भरून वाहत होता आणि कसलीही पर्वा न करता चेतक सरळ त्या नाल्याच्या पाण्यामध्ये शिरला. त्या पाण्यातून त्याने महाराणा प्रताप यांना पलीकडे पोहोचवले. परंतु 4ही पाय धडधाकट असूनही अकबराच्या सैन्यातील घोडे तो नाला पार करू शकले नाही. म्हणजे यावरूनच तुम्हाला समजू शकत असेल की चेतक किती शक्तिशाली होता आणि स्वामीनिष्ठता यामधूनच दिसून येते त्याची. हा सगळा प्रसंग झाल्यानंतर मात्र चेतकने आपले प्राण सोडले. साहजिकच आहे, जे काम 4 पायांचं आहे ते काम त्याने 3 पायांवर केलं. आपल्या स्वामीला, आपल्या मालकाला एका सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवलं. हे सगळं करत असताना त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा अजिबात केली नाही आणि म्हणूनच शेवटी तो गतप्राण झाला. स्वामीसाठी एका निष्ठावान सेवकाने काय करायला हवे याचा एक आदर्शच या घोड्याने रचला. निष्ठावान म्हणजे काय तर विश्वासूपणा किंवा आपण ज्याला लॉयलिटी म्हणतो. मग एक आपल्या स्वामीसाठी, आपल्या मालकासाठी आपल्या सेवकाने काय अपेक्षित आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच हा आपला चेतक. हा आदर्श एका घोड्याने रचला आणि इतिहासात स्वतःचे नाव अजरामर केले. अजरामर म्हणजे काय की ज्याला मरण नाही असा. म्हणजे अजूनही त्याचं नाव तितकंच घेतलं जातं. किंवा महाराणा प्रतापांची आठवण आली की चेतकला कोणीही विसरू शकत नाही. चेतकचं सुद्धा नाव तितक्याच अभिमानाने घेतलं जातं. तर असा हा पाठ आय होप तुम्हाला समजला असेल. यामध्ये काही शब्दार्थ देखील दिलेले आहेत. ते शब्दार्थ आपण प्रत्येक वेळेला मी तुम्हाला त्याचा अर्थ देखील सांगितलेला आहे. तर या पाठातील महाराणा प्रताप यांच्यातील कोणता गुण तुम्हाला आवडला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आय होप तुम्हाला हा पाठ समजला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करा. धन्यवाद.